कुणाचं आणि काय समजून घ्यावं हेच कळेनासं झालंय मला आता. बाबा, मधुरा कोणाला काहीही न सांगता घरात फक्त एक चिठ्ठी ठेवून निघून आली. तिचं हे वागणं चूक नाहीये का? विहंगरावने केलेल्या चुकीपुढे ही फार मोठी चूक आहे असं मला नाही वाटत. ठीक आहे बाबा, मी क्षणभर मान्य केलं की विहंग चुकलाय, त्याचीच चूक. पण मग हे एकमेकांशी बोलायला नको का? मनात जे काही किलमिश असेल ते समोरासमोर बसून मनातून काढून टाकायला नको का? आणि तोडायचं जरी असेल तरी समोरासमोर बसून तोडायला नको का? जीजू, बसा ना. दी नाही आली? तुला माहितीये मधुरा, ती नाही आली. आणि तुला हेही माहितीये की मी तुझ्याशी काय बोलायला इथे आलो. आय एम सॉरी जीजू. म्हणजे मी तेव्हा दिला खूप वेडवाकडं काही बोलले. तू तिची बहीणच मधुरा, तुला तिला काहीही बोलण्याचा हक्क आहे. त्यात मी काय बोलणार? आता आपण मुद्द्याचं बोलू. जीजू, तुम्ही जर का त्या विषयावर माझ्याशी बोलणार असाल तर मला बोलायचं नाही. नाही, असं नाही चालणार मधुरा. तुला बोलावं लागेलच, कारण बोललं नाही तर मनांमधलं अंतर वाढत जातं आणि ते मला वाढू द्यायचं नाही. जीजू, तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय. तू असं समज की मला वेळ वाया घालवण्याची हौस आहे. हे बघ मधुरा, जे काही घडलंय ते मला नीट सांग. तुला हे तर माहितीये की मला जे काही बोलायचंय आणि जे सांगायचंय ते सांगितल्याशिवाय मी इथून जाणार नाही. तू उगीच का वेळ वाया घालवतेस? माझ्याशी मोकळेपणाने बोल ना. जीजू, तुम्हाला तर माहिती, इतके दिवस त्या बाईचे फोन येत होते, पण आता तर पाणी डोक्यावर न गेले. विहंगारी, कुठेस तू? जी विहंगाला रोज रात्री फोन करते ना, तीच मी, निशा. या घरात तू जितके दिवस घालवले नसतील ना, त्याहून जास्त रात्री ह्याच घरात मी विहंग सोबत घालवले. तुझं बरोबर आहे मधुरा, तुझं बरोबर आहे. तुझ्या जागी जर मी असतो ना तर मी सुद्धा असाच विचार केला असता. पण मधुरा, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात आणि या नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे बघणं सोड. तू ती असेल असा विचार सुद्धा करत नाहीस. दुसरी बाजू? कुठली दुसरी बाजू जीजू? सगळं असं प्रत्यक्ष समोर दिसत असताना मी आणखीन कुठली दुसरी बाजू बघू? यात फक्त हेच सिद्ध होतं की विहंगचं दुसरीकडे अफेअर आहे. आणि आतापर्यंत तो माझा फक्त विश्वासघात करत आला. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे मधुरा. कॉमन सेन्स वापरून उत्तर दे. जर विहंगचं आणि त्या मुलीचं अफेअर आहे तर ती मुलगी तुमच्या लँडलाईन नंबरवर फोन का करते? ती विहंगच्या मोबाईलवर फोन का नाही करत? आणि तेही अशा वेळी फोन करते ज्यावेळी विहंग घरात नाही. सांग ना, असं का? मधुरा, विहंगचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला माहितीये तुझंही त्याच्यावर खूप प्रेम. या अशा कुठल्या तरी फालतू गैरसमजापोटी त्या प्रेमाला खोटं ठरवू नकोस. मी ठरवते?
म्हणजे चूक माझीच आहे. तुम्ही तरी काय करताय जिजू? शेवटी आपल्या मित्राचीच बाजू घेताय ना. मधुरा, तुला कळत नाहीये का? तू हे का लक्षात घेत नाहीयेस की कोल्हापूरमध्ये माझे आणि विहंगचे अनेक शत्रू आहेत. त्यापैकीच कोणाचा तरी हा सगळा कट असू शकतो. म्हणजे नक्की कोण करते? आम्ही दादासाहेब होळकर. धन्यवाद बाबा, धन्यवाद, शतशः धन्यवाद. आम्हाला कळलंय तुमचं अजूनही आमच्यावर प्रेम आहे. तुम्ही आम्हाला अंतर दिलेलं नाही. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. विहंग भोसले, अहो किती उड्या माराल त्या मुधोळकरच्या जीवावर. आता कसे बसलात तुम्ही घरात भिजल्या मांजरीसारखे? म्हणून म्हणतो आमच्याशी कुणी नाद करायचा नाही, नीट राहायचं. हा? नृत्य, यू विल डान्स. तांबडे बाबा सदैव तुमच्या सेवेत. हेअर आय एम. बस हैप्पी, आई एम हैप्पी. बहुत मजा आया बाबा विहंग. बाबा आता छोट्या मोठ्या प्याद्यामध्ये इंटरेस्ट नाही आपल्याला. नो मोर इंटरेस्ट in small wars. Big war. Checkmate. सत्यजित मुधोळकर खलास. मला कुणालाही काहीही विचारायचं नाहीये. माझा निर्णय झालाय जिजू. मला डिवोर्स हवाय. मधुरा, मी डिवोर्स पेपर्स पाठवून दे. डिवोर्स पेपर्स पाठवून दे. नवरा बायकोच्या सगळ्या अडचणींवर डिवोर्स हा एकमेव उपाय असतो ना मधुरा. तर तुझी बहीण मंजिरी कधीच तिच्या माहेरी परत आली असती कायमची. संख्या कोण आहे हा? कोण आहे ही खाकी वर्दी? हो वीरभद्र होळकर तुमच्यापैकीच. नाही, जरा इसकटून सांगा, मोकळं मोकळं करून सांगा. एक्सप्रेस युअर सेल्फ फ्रीली. नाही म्हणजे माईबाप धनी, तुमच्या माहितीसाठी सांगतो. लय दिवसाची इच्छा होती की संत श्रेष्ठ तांबडे बाबा आणि भक्त श्रेष्ठ दादासाहेब होळकर यांची भेट व्हावी, यांचं दर्शन व्हावं. पण योगच येत नव्हता. शेवटी ठरवलं, आज सकाळी उठलो आणि डायरेक्ट इथं आलो आणि तुमचं दर्शन झालं. नाही, व्हॉट इज युअर नेम? व्हॉट डिड यू सेड अर्लियर? तुमचं नाव? वीरभद्र होळकर. बघा, तुमचं नाव काही असू देत, तुमच्या ह्या केसांचा कोंबडा फार छान आहे, लफेदार एकदम. पण आम्ही तुम्हाला पोपटच म्हणणार. मिठ्ठू मिठ्ठू पोपट. म्हणा मायबाप धनी म्हणा.
पोपट म्हणा, कोंबडा म्हणा, गाय म्हणा, बैल म्हणा, आता काय तांबडे बाबाच आमचा बाप आणि तीच आमची माय. संघ चांगला आहे तुमचा, आवडला आपल्याला. आय लाईक, आय अप्रिशिएट युअर एफर्ट. मला सांगा, तुम्ही या तांबडे बाबांच्या संत साहित्याच्या सानिध्यात कधी आलात? हाऊ डिड यू गेट दिस? जानबोर, इन्स्पेक्टर जानबोर, आमचा शेजारी. तुम्ही दिलेल्या शिडी, पुस्तकं रद्दीत विकायचा, मी तो विकत घ्यायचो आणि अभ्यास करायचो. अप्रिशिएट, आय रिअली अगेन अप्रिशिएट युअर एफर्ट. व्हेरी गुड. संख्येत मारामारीचा खेळ या मंचावर नाही, ती वेळ ही नव्हे. आतले शिका, शिका काहीतरी यांच्याकडून. आधुनिक एकलव्य म्हणतात तो हात. अहो, आम्ही तुमच्यासाठी डायरेक्ट 24 तास अवेलेबल असताना तुम्ही आमच्याकडून काहीही नाही शिकलात. काढीची अक्कल नाही तुम्हाला. आणि हे रस्त्यावरची पुस्तकं घेऊन, कचऱ्यातली पुस्तकं घेऊन माणूस कुठल्या कुठे पोहोचलाय, डायरेक्ट आमच्या पायाशी. तेव्हा तुमच्या सगळं लक्षात आलेलं आहे. एक गोष्ट करायची, चूक होऊ द्यायची नाही. ट्राय माय बेस्ट लेवल. या प्रकारचं इंग्लिश फक्त आम्हीच बोलणार. आम्ही टेक केअर घेऊ. तुमच्या आवडीचा अगरबत्तीचा ब्रँड काय हो? चूक झाली, तुमच्यासारखं इंग्लिश नाही बोलणार. खाजगी भेटीची वेळ संपली. यू कॅन गो. परत जर चूक करायची असेल तर आपल्या आवडीच्या अगरबत्तीचा ब्रँड घेऊन यायचा. अधिक माहिती हवी असेल तर संख्ये यांच्याशी संपर्क साधा. गेट लॉस्ट. जय तांबडे बाबा. हे बाबा, योग्य वेळ, योग्य माणूस. तांबडे बाबा एकदम भारी. डायरेक्ट खाकी वर्दीच आमच्या दारी. जय तांबडे बाबा. नाही, अधिक चिंतनाची वेळ आहे. थँक्यू. हा मंजिरी. ग्लास खाली ठेव. काय? अहो, हे काय बोलताय तुम्ही? मी ग्लास खाली ठेव. या घरात कुठलीही गोष्ट खाण्या किंवा पिण्याआधी ज्या व्यक्तीनं तुला ती गोष्ट दिलेली आहे त्यानं ती टेस्ट करायची. हा नियम आहे की नाही? मग मी समोर नसलो की मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो का तुला? अहो, असं काय बोलताय? ए प्रियाने मला सॉरी, माझं चुकलं. माझ्या लक्षात राहायला हवं होतं. पुन्हा असं नाही होणार. अगं,
हेतू तुझा अपमान करण्याचा नाहीये प्रिया. आणि मंजिरी, नियम म्हणजे नियम. प्रिया, प्रिया, आय एम सॉरी. मला माहितीये त्यांनी तुझं मन दुखावलं, त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागते. असू दे मंजिरी, मला सवय आहे त्याच्या अशा वागण्याची. नाही वाईट वाटत आता. जर विहंगचं आणि त्या मुलीचं अफेअर आहे तर ती मुलगी तुमच्या लँडलाईन नंबरवर फोन का करते? आणि तेही अशा वेळी फोन करते ज्यावेळी विहंग घरात नसते. मधुरा, विहंगचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला माहितीये तुझंही त्याच्यावर खूप प्रेम. या अशा कुठल्या तरी फालतू गैरसमजांसाठी त्या प्रेमाला खूप ठेवू नकोस. काय ठरवलंयस तू? तुझ्या आणि विहंगरावांच्या नात्याबद्दल तू काय विचार केलायस? सॉरी बेटा, पण मगाशी तुझं आणि सत्यजित रावांचं बोलणं ऐकलंय मी. लहानपणी भातुकलीचा खेळ मोडला तरी सुद्धा दिवसभर रडत बसणारी माझी मधुरा स्वतःचा संसार मोडायला निघाली. खरंच मोठी झालीस तू. हे बघ मधुरा, एक बाप म्हणून आतापर्यंत खूप यातना सहन केल्यात मी. खूप यातना मला भोगाव्या लागल्या. अंजलीमुळे मला खूप वेळा शर्मेनं मान खाली घालावी लागली आहे. आणि आज माझ्यामुळे ती वेळ तुमच्यावर परत आली. हो ना बाबा? नाही बेटा, नाही नाही नाही, असा विचार सुद्धा मनामध्ये आणू नकोस तू. तसं माझ्या मनामध्ये काहीच नाहीये. पण आपला समाज आज त्याच दृष्टिकोनातून बघतो ना. बाबा, माझी अशी समजूत काढायला मी आता लहान नाही हो. मला कळतंय तुम्हाला किती दुःख होतंय. बाबा, मी नाही तुम्हाला आता त्रास देणार. मी निर्णय घेतलाय. मी जाईन पुन्हा विहंगाकडे. ए नाही बेटा, मला असं नाही म्हणायचं. मला असं बिलकुल म्हणायचं नाहीये. हे घर तुझंच आहे ना. हे घर तुझंच आहे. म्हणजे तू तिकडे नाईलाजानं तुझ्या मनाविरुद्ध जावं असं मी कधीही म्हणणार नाही, कदापि म्हणणार नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं की तू जरा शांतपणाने, शांत चित्ताने विचार कर. बाबा,
माझा विचार झालाय आणि डिसिजन ही फायनल आहे. ते सगळं बरोबर आहे. त्यांना वाटणारी काळजी, त्यांची तळमळ, सगळं सगळं कळतंय मला. पण असं घरातल्या प्रत्येक माणसावर संशय घ्यायचा. प्रियाला किती वाईट वाटलंय. म्हणजे ती तसं बोलली नाही काही, पण तिच्या चेहऱ्यावरून तरी कळतच होतं ना. हे बघ पोरी, तिनं जर सत्याला समजून घेतलं किंवा असा का वागला असेल, तिला जर कळलं असेल तर तिला वाईट वाटून घेण्याचं काही कारणच नाही का? हो, पण आजी हे बघ खुळे, अगं सत्याचं वागणं बरोबर आहे. जेव्हा दुधानं तोंड पळतोय नव, तेव्हा माणूस ताक बी फुकून पितोय. पण तुम्हीच सांगा आजी, अशाने एक एक करून घरातली सगळीच माणसं दुखावतील, त्याचं काय? अगं त्याला तुमच्या बाळाची, तुझी काळजी आहे. शेवटी तो एक बाप होणार आहे, एक नवरा आहे. मग हो, पण मला कळत नाही आजी, अशा परिस्थितीत मी कसं वागावं, काय करावं, मला खरंच नाही कळत. हे तुला सांगू, तू कसला बी विचार करू नकोस. मी हाय नव, मी समज सांभाळेन बघ. हं, तू काय बी विचार करू नकोस. तुला सांगते, तो तुझ्या काळजीपायी काय बी करायला तयार होईल बघ. आता बी सांगते, तो तुझाच विचार करीत असेल.